स्वामी समर्थ. अरे त्या बापाकडे फक्त 5च मिनिटं आहेत. डॉक्टरने त्याला 5 ते 10 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. पण त्या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो आपल्या मुलाकडून एक वचन मागून घेतोय. बाळा, मी तुला आयुष्यात कधी दिसलो नाही तर आईला आरडाओरडा करून आईला त्रास देऊ नको. मी तुझ्या कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी आहे. तू कुठेही जा, मला फक्त एक आवाज दे, मी तुझ्या सोबत असणार आहे. एवढं सांगून तो आपल्या मुलाची सहानुभूती करतोय. त्या मुलाला समजवतोय. एवढ्या लहान वयामध्ये बाप आपल्या मुलाला सोडून जाताना त्या डोळ्यामध्ये आलेले जे अश्रू आहेत ते सांगून जातात. हा विचार फक्त एक बाप आणि बापच करू शकतोय. अरे मित्रांनो, विचार करा, आयुष्याच्या शेवटच्या टायमिंगपर्यंत जो आपल्या मुलांचा विचार करतो, आपल्या घरच्यांचा विचार करतो, त्या व्यक्तीचं नाव असतं बाप. आयुष्यभर तर आपल्यासाठी लढला, आयुष्यभर आपल्यासाठी खूप काय केलं. अरे पण शेवटच्या 5 मिनिटासाठी पण त्यांनी स्वतःचा विचार नाही केला. 5 मिनिटामध्ये पण फक्त आपल्या मुलांचा विचार केला. आपल्या मुलांना समजवलं का तू लवकर मोठा हो, लवकर जिम्मेदारी तुझ्या हातात घे, आईला त्रास देऊ नको. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत जिवंत आहे ना, आपला बाप जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत बापाला कधी त्रास देऊ नका. त्याला हवंय ते द्या. हवं त्याचं पाहिजेल तो आनंद त्याला द्या. पण त्याला कधी छळू नका आणि त्याला कधी आपल्यापासून वेगळं करू नका. कारण मरणाच्या शेवटच्या दारापर्यंत जो विचार करतोय, तो फक्त आणि फक्त आपला बापच असू शकतो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.